नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आता सर्वांच्या समोर आल्यानंतर पुढे काय घडणार, कशा प्रकारे अर्जुन सायलीचं आता पुन्हा धूमधडाक्यामध्ये लग्न होणार आणि त्याचबरोबर प्रतिमा व रविराज हे दोघेही मिळून आपल्या लाडक्या कन्येचं म्हणजे सायलीचं कन्यादान कशा प्रकारे करणार हे पाहणं या ट्विस्टमध्ये खूपच मनोरंजक ठरेल। तर आता अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सर्वांच्या समोर आल्यानंतर पुढे काय घडणार हा प्रश्न तर तुम्हा सर्वांना पडलाच असेल। तर आता मित्रांनो, पूर्णाजी आणि कल्पना अर्जुन सायलीसमोर एक अट ठेवणार आहे आणि ती अट अशी असणार आहे की तुम्ही दोघांनी देव ब्राह्मणाच्या आणि कुटुंबाच्या साक्षीने पुन्हा एकदा आमच्यासमोर लग्न करायचं। तसेच मित्रांनो, आता अर्जुन सायलीचं भांडं फोडणाऱ्या प्रियाला देवयाई स्वतः खूप एक मोठी अशी भयानक शिक्षासुद्धा करणार आहे आणि प्रिया ही आगीत जळून तिला आता चांगलेच चटके बसणार आहेत आणि स्वतः देवयाई तिला तिच्या पापाची शिक्षासुद्धा देणार आहे। तर नक्की अर्जुन आणि सायली असे का वागले, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं, हे सर्व सत्य मधुभाऊ आणि त्याचबरोबर सुभेदार व किल्लेदार कुटुंबासमोर आल्यानंतर सर्वांनाच आता सायली व अर्जुनचं कौतुक वाटणार आहे आणि ते दोघेही पूर्ण कुटुंबासमोर त्या दोघांच्या प्रेमाची कबुली देत पुन्हा एकदा सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा घाट घातला जाणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मागच्या ट्विस्टमध्ये आपण असं पाहिलेलं होतं की कल्पनाला अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर पाहून खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि ती चक्क बेशुद्ध पडून कोमात गेलेली असते। तर सायली ही कल्पना आई शुद्धीवर यावी म्हणून स्वतः देवयाईची सत्वपरीक्षा देते आणि ती पेटते दिवे हातात घेत सायली ही देवयाईच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असते आणि ती स्वतःच्या जीवाची देखील तेथे पर्वा करत नाही। कारण काहीही झालं तरी तिला कल्पनाला लवकरात लवकर अगदी ठणठणीत असं बघायचं असतं। त्यावेळी आता मोठा चमत्कार झालेला असतो आणि कल्पनासुद्धा शुद्धीवर आलेली असते। कल्पना एकदम सुखरूप असते, ते पाहून सर्वांच्या जीवात जीव आलेला असतो आणि कल्पनाला त्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्जसुद्धा मिळतो। परंतु मित्रांनो, एवढा मोठा विश्वासघात केला म्हणून सायली आणि अर्जुन यांच्यावर कल्पना व घरातील सर्वजण खूपच नाराज असतात आणि मधुभाऊसुद्धा सायलीवर खूप चिडलेले असतात। सायली अशी कशी वागू शकते आणि माझ्यापासून हे सत्य तिने का लपवलं असेल, नक्कीच त्यांचं काहीतरी नाईलाज असेल। आता सर्वजण कल्पनाला घरी घेऊन जाणार असतात तेव्हा सायली ही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, जे काही घडलं त्याला फक्त आपणच जबाबदार आहोत। माझ्यामुळे कल्पना आईला घरातील सर्वांना खूप त्रास झाला, मधुभाऊसुद्धा दुखावले गेले, त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे की आता मी हे घर सोडूनच जाणार। जेव्हापासून मी घरात आले तेव्हापासून तुमच्या घरात नुसतं दुःखच येत आहे, त्यापेक्षा मी हे घर सोडलेलं बरं। आणि ते ऐकून अर्जुनला प्रचंड धक्का बसतो। अर्जुन सांगतो, मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत। आपण मॉमला, पूर्ण आजीला समजावूयात, आपल्याला नक्की काय प्रॉब्लेम होता ते आपण सर्वांना सांगूयात, आपण असं का केलं त्याचंही आपण सर्व कारणं सांगूयात। तर सायली आता कल्पना घरी आल्यानंतर तिचं औक्षण करत पुन्हा एकदा तिचं स्वागत करत असते। कल्पना मात्र आता सायलीचं तोंडही बघायला तयार नसते। तेव्हा सर्वजण हॉलमध्ये असतात तर पूर्ण आजी अर्जुन सायलीला समोर घेते आणि त्यांना जाब विचारू लागते की तुम्ही असे का वागलात, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय। तेव्हा मधुभाऊसुद्धा सायलीवर आता खूपच चिडतात की आत्तापर्यंत मी तुझ्याशी या शब्दात कधीही बोललो नाही सायली, परंतु आज तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे आणि आज तुला काहीही झालं तरी उत्तर द्यायलाच हवं।
त्यावर आता सायली तिची कहाणी रडतच सांगू लागते की माझ्या मधुभाऊंवर खुनाचे आरोप लागलेले होते. त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी दारोदार भटकत होते आणि मला एका अशा चांगल्या वकिलाची गरज होती, परंतु कुणीही मधुभाऊंची केस घेण्यासाठी तयार नव्हतं. घरातील सर्वजण आता अर्जुन आणि सायलीकडे पाहतच राहतात. सर्वांना आता प्रश्न पडतो, सायली नक्की खरं बोलत असेल का? तेव्हा अर्जुन सर्वांची शंका दूर करत म्हणतो की हो, सायली जे काही सांगतीये ते सगळं खरं सांगतीये. कारण जे काही घडलं ना, त्यामध्ये त्यांची सुद्धा काही चूक नाही आहे. जबाबदार फक्त आणि फक्त मी आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही सायलीला असं दोष देत बसू नका. तेव्हा आता सायली पुढे सांगू लागते, त्याच वेळेला माझी भेट अर्जुन सरांशी झाली आणि अर्जुन सरांपुढे मी जेव्हा मधुभाऊंच्या केसबद्दल सर्व काही सांगितलं, तेव्हा चक्क अर्जुन सर माझी केस घेण्यासाठी तयार झाले. परंतु अर्जुन सरांनी तेव्हा माझ्यासमोर एक अट ठेवली की अर्जुन सर तेव्हाच मधुभाऊंची केस घेतील जेव्हा मी त्यांच्यासोबत 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करेल. मधुभाऊ ज्या दिवशी जेलमधून सुटले जातील, त्यांची अगदी निर्दोष सुटका होईल, त्याच दिवशी आमच्या या नात्याचा शेवटचा दिवस असेल. आणि म्हणूनच अर्जुन सरांनी मला असा शब्द दिला होता की 1 वर्षात मी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यात यशस्वी ठरेल. ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट पेपरवर आम्ही दोघांनीही सही केली होती, त्याच दिवशी आम्ही घटस्फोटाच्या पेपर्सवर देखील सही करून टाकली होती. मधुभाऊ माझा ऐका माझा नाईलाज होता. मला फक्त तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं होतं म्हणून हे केलं, असं सायली आता खूप रडतच मधुभाऊंना सांगत असते. मग आता मधुभाऊ समोर ती हात जेव्हा जोडत असते, तेव्हा मधुभाऊंना खूप वाईट वाटत असतं की सायलीने आपल्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतला. तिने चक्क 1 वर्षासाठी अर्जुन सरांशी म्हणजे जावई बापूंबरोबर लग्न केलं होतं. माझ्यासाठी या सायली बाळाने खूप मोठा त्याग केला. म्हणूनच मधुभाऊंना सायलीचा खूप अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर रागसुद्धा येतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सायली बाळ हे ठीक आहे, अगं तुला एवढा मोठा निर्णय घेताना एकदाही विचारावं वाटलं नाही का? स्वतःच्या आयुष्याचा विचार केला नाहीस तू? 1 वर्षानंतर जेव्हा अर्जुन सर तुला सोडणार होते, तेव्हा तू काय करणार होतीस बाळा? तेव्हा सायली म्हणते की अहो मधुभाऊ, त्यावेळेला मला काही सुचत नव्हतं. मला फक्त तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं होतं. कारण या जगामध्ये माझ्यासाठी माझ्याजवळचे फक्त तुम्ही आणि तुम्हीच होतात आणि मला तुम्हाला गमवायचं नव्हतं. तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार होते. तेव्हा पूर्ण आजी आणि घरातील सर्वांनाच सायलीचं कौतुक वाटतं. कारण सायली आणि अर्जुन असे का वागले, त्यांनी नक्की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं, हे घरातील सर्वांसमोर आता सत्य आलेलं असतं. तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना अर्जुनवर चिडतात आणि त्याला जाब विचारू लागतात. सायलीचं ठीक आहे अर्जुन, परंतु तू अशी अट सायलीला का घातलीस? तिच्याशी असं का वागलास? म्हणजे एका बाईच्या भावनांशी तू खेळलास का? आपले संस्कार असे आहेत का? माझे संस्कार कुठे चुकले? असं म्हणून त्या दोघीही आणि प्रताप देखील आता अर्जुनवर खूपच चिडतो आणि भडकतच म्हणतो, आम्हाला उत्तर हवं आहे अर्जुन. अर्जुन सुद्धा सर्वांना त्याची कहाणी सांगू लागतो की जेव्हा पूर्ण आजी तू ठाण मांडून बसली होती की मला तन्वीशीच लग्न करायला हवं, परंतु प्रियाकडे बघून मला संशय येत होता. मला तिच्याबद्दल जरा वेगळाच डाऊट येत होता, कारण माझा अजिबात तिच्यावर विश्वास बसत नव्हता की ही माझी लहानपणीची मैत्रीण म्हणजे तन्वी माझ्या प्रतिमा आत्याची मुलगी आहे. मला तन्वीबरोबर अजिबात लग्न करायचं नव्हतं. अगदी मला तिचा तिरस्कार येत होता आणि अजूनही येतोय. परंतु पूर्ण आजीने माझं काही ऐकलंच नाही. ती तयारच नव्हती. जेव्हापासून प्रिया ही तन्वी असल्याचं समजलं, तेव्हापासून पूर्ण आजीला माझ्या लग्नाचं वेडच लागलं होतं आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला. काहीही करून मला हे लग्न थांबवायचं होतं आणि माझ्याकडे याशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्याच वेळेला सायली माझ्या ऑफिसमध्ये आल्या आणि माझ्या डोक्यात कल्पना आली की जर मी अशा प्रकारे लग्न केलं तर माझं लग्नही थांबेल आणि प्रियाबरोबर लग्न करण्यापासून माझी सुटकासुद्धा होईल. म्हणूनच मी हा खूप मोठा निर्णय घेतला. घरातील सर्वजण आता हे ऐकतात आणि सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर प्रतिमा आणि प्रियासुद्धा हे ऐकत असतात. रविराज देखील आता तेथे असतो आणि
मग घरातील सर्वजण अर्जुन सायलीकडे पाहतच राहतात. त्यानंतर अर्जुन सायली या दोघांनाही पश्चाताप होतो की आपण घरातील सर्वांबरोबर एवढं वाईट वागलो, त्याचबरोबर एवढे दिवस म्हणजे 1.5 वर्ष चक्क आपण त्यांच्याबरोबर खोटं बोललो आणि नवरा बायको म्हणून खोटंच राहिलो. अर्जुन सायली आता दोघेही सर्वांसमोर हात जोडतात की आई बाबा, पूर्णा आजी, मधुभाऊ, खरंच आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. परंतु आम्ही जे काही केलं तो आमचा नाईलाज होता. आता तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती आम्हाला दोघांनाही मान्य असेल, परंतु आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटतंय. पुढे आता अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी आणि मॉम, मी खरं सांगतोय, जेव्हा मी सायलीबरोबर लग्न केलं तेव्हा आमच्यात असं काही नव्हतं, परंतु आता मी सायलीच्या पूर्णपणे प्रेमात पडलो आहे. मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत, असं अर्जुन आता घरातील सर्वांसमोर स्पष्टपणे सांगतो की मॉम, तू सायलीला घराबाहेर प्लीज काढू नकोस ना. कारण कल्पनाने रागाच्या भरातच सायलीला आता घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि यामागे देखील कल्पनाची एक खूप मोठी युक्ती असते. ती एक आयडिया असते की सर्वांसमोर सायली आणि अर्जुनने त्यांचं प्रेम कबूल करावं आणि ही प्रिया कायमची अर्जुन सायलीच्या आयुष्यातून दूर व्हावी. आणि म्हणूनच कल्पनाने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की ही मुलगी म्हणजे सायली मला या घरात नको आहे, तिचा आणि अर्जुनचा काहीही आता संबंध नाही. तेव्हा अर्जुनचे डोळे आता उघडलेले असतात की सायली जर घराबाहेर गेली तर मी कसा जगेन. आणि माझं सायलीवर आता खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय नाही जगू शकत आता. कल्पना आणि मधु भाऊंना देखील आता हेच हवं असतं की या दोघांनी आता पुन्हा एकत्र यावं, यांचा सुखाचा संसार आम्ही बघावा आणि हाच त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. अर्जुनने शेवटी आता त्याच्या प्रेमाची कबुली घरातील सर्वांसमोर दिलेली असते. सायलीच्या प्रेमामध्ये अगदी तो आंधळा झालेला असतो, पूर्णपणे वेडा झालेला असतो आणि तो आता सायलीला नाही सोडू शकत. जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, घटस्फोटाचे पेपर होते, ते आम्ही तुमच्यासमोर जाळून टाकतो, असं अर्जुन म्हणतो आणि रडतच सर्वांची माफी मागत असतो की प्लीज सायली आणि मला माफ करा, आम्ही खूप चुकलो आणि आमच्या या पवित्र नात्याचा तुम्ही स्वीकार करा. आमच्यावर असे रागवू नका, रुसून बसू नका, कारण आम्हाला तुम्ही सर्वजण हवे आहात आणि ते पण अगदी आनंदाने. तेव्हा सायलीसुद्धा सर्वांची माफी मागत म्हणते, तेव्हा मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, परंतु तुम्ही सर्वजण कधी माझे आपले झालात हेच मला माझं कळलं नाही. अर्जुन सरांच्या प्रेमामध्ये मी कधी वाहवत गेले हे सुद्धा मला समजलं नाही. मी मनापासून अर्जुन सरांचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे आणि या कुटुंबाचा देखील. या कुटुंबाशिवाय माझी किंमत 0 आहे. आणि मधुभाऊंची तीसुद्धा माफी मागत असते की मधुभाऊ, मी तुमच्यापासून हे खूप मोठं सत्य लपवलं आणि तुमचा विश्वासघात केला, परंतु मधुभाऊ प्लीज मला माफ करा ना, तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. असं म्हणून अर्जुन सायली आता गयावया करत सर्वांची माफी मागू लागतात. तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे, आम्ही सायलीला घराबाहेर काढणार नाही, परंतु आमची एक अट आहे. तेव्हा कोणती अट, असा प्रश्न आता अर्जुन आणि सायलीला पडतो. आता अर्जुन सायली घाबरतात की नक्की यांची काय अट असेल आणि आता ते एकमेकांकडे पाहू लागतात. तर कल्पना म्हणते, अर्जुन सायली, तुम्ही पुन्हा एकदा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, कुटुंबाच्या साक्षीने आणि मधुभाऊंच्या साक्षीने पुन्हा एकदा लग्न करावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करायची. कारण ज्या वेळेला तुमचं लग्न झालेलं होतं त्यावेळेला आम्ही कोणीही नव्हतो. आता असं कॉन्ट्रॅक्ट नाही तर अग्नीच्या साक्षीने तुम्ही या नात्याचा स्वीकार करावा अशी आमची अट आहे. आणि कल्पना व पूर्णाजींचे हे शब्द ऐकताच मधुभाऊ, त्याचबरोबर अर्जुन आणि सायलीचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. ते दोघेही आता खूपच खुश होतात, कारण त्या दोघांनाही जे हवं असतं तेच आता त्यांच्यासमोर घडत असतं आणि ते दोघेही एकमेकांना अगदी प्रेमाने मिठी मारतात. त्यावेळी कल्पना आणि पूर्णाजींची अट अशी असेल हे अर्जुन आणि सायलीला वाटलेलं सुद्धा नसतं. लगेच अर्जुन आणि सायली हे दोघेही कल्पनाजवळ येतात.
तिला घट्ट मिठी मारतात, लग्नासाठी तयार होतात. आता पूर्णा आजी म्हणतात की लग्न हे धूमधडाक्यातच झालं पाहिजे, कारण आपण सुभेदार आहोत, सुभेदार. त्या सर्वांचं आता डिस्कस सुरू असतं की कशा प्रकारे लग्न करायचं, मुलीच्या बाजूने कोण तयारी करणार, मुलाच्या बाजूने कोण तयारी करणार. तेव्हा चैतन्य, अश्विन, कुसुमताई हे सर्वजण आता नवरीच्या म्हणजे वधू पक्षाच्या सायलीच्या टीममध्ये असतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की मी सुद्धा माझ्या सायलीच्याच टीममध्ये असणार आहे. तर कल्पना, प्रताप आणि बाकी सर्वजण अर्जुनच्या टीममधून असतात. आणि आता अर्जुन सायलीच्या लग्नाची सर्वजण अगदी धुमधडाक्यात तयारी करायला लागतात. आता मात्र प्रियाचा प्लॅन पूर्ण एकदा फूस झालेला असतो. एवढा सगळा घाट घालून देखील अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्य सर्वांसमोर आणून प्रियाचा प्लॅन मात्र फसलेला असतो. कल्पना, पूर्णा आजी अर्जुन सायलीला घराबाहेर काढतील ता काहीसा असा तिचा भ्रम झालेला असतो. त्यामुळे आता प्रतिमा आणि त्याचबरोबर ती रविराजचे कान भरवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अर्जुनने प्रियाची सर्व काही दारं आता बंद केलेली असतात, कारण त्याला माहीत असतं की हे सर्व कारस्थान प्रियाचंच होतं. आणि तो प्रियाला आता धमकी देतो की माझ्या आणि सायलीच्या नवीन आयुष्यात, या नवीन लग्नामध्ये मला तुझी सावलीसुद्धा नको आहे. अर्जुन सायलीने जो काही निर्णय घेतलेला असतो तो आता घरातील सर्वांना पटलेला असतो. प्रतिमा आणि रविराजसुद्धा आता तिथे आलेले असतात. तर आता सायलीचं कन्यादान कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तेव्हा रविराज आणि प्रतिमा स्वतः पुढे येतात आणि पुढाकार घेत म्हणतात की आम्ही आहोत ना. तेव्हा प्रतिमा म्हणते सायली आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहे आणि आज जर सायली नसती तर मला माझे कुटुंब म्हणजे पूर्ण आई, रविराज कधीही मिळाले नसते. मी असेच रान भटकत राहिले असते. परंतु आपली भेट झाली आणि याला जबाबदार माझ्या मुलीसारखी म्हणजे माझी सायली आहे. त्यामुळे रविराजसुद्धा म्हणतो की हो, सायली बाळाचं कन्यादान करण्यासाठी मी आणि प्रतिमा तयार आहोत. आता ते सुद्धा वधू पक्षाकडून असतात आणि सायलीची विदाई ही आमच्या घरातून व्हावी अशी प्रतिमा आणि रविराजची तीव्र इच्छा असते. शेवटी नियतीने ती वेळ आणलेलीच असते, कारण आपल्या पुढच्या मुलीचं कन्यादान स्वतः रविराज आणि प्रतिमा हे दोघेही करणार असतात. हे ऐकून तर सायली प्रचंड खुश होते आणि मधुभाऊंचा आनंदसुद्धा गगनात मावेनासा होतो. तेव्हा सायली बाळाने प्रेमाने सर्वांना जिंकून घेतला आहे. रविराज, प्रतिमा म्हणतात की आता जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत सायली बाळ आमच्याकडेच राहणार, कारण लग्नाच्या अगोदर आमच्यामध्ये नवरा बायको असे एकत्र राहत नाही म्हणून. ते अर्जुनला खूप चिडवत असतात आणि दोघांना अजून प्रेमाने एकत्र आणण्यासाठी थोडा विरह सहन करण्याचा त्या दोघांनाही सांगतात. प्रतिमा आणि रविराजचा तो निर्णय ऐकून प्रियाचा अजूनच जळफळाट होत असतो. नागराजचं तोंडसुद्धा आता काळं झालेलं असतं आणि रविराज प्रतिमा स्वतःच्या हाताने आपल्या मुलीचं लग्न करून देणार असतात, तिची पाठवणी आपल्या घरातून करणार असतात. हे सर्व काही विधी रविराज आपल्या मुलीसाठी म्हणजे सायलीसाठी करणार असतो. तर आता सगळीकडे आनंदी आनंद झालेला असतो. मधुभाऊ हे देवी आईची प्रार्थना करत म्हणतात की माझ्या जावई आणि लेकीच्या संसाराला कुणाचीच दृष्ट लागू नये, आयुष्यभर त्यांना असंच सुखात ठेव असं म्हणून मधुभाऊ खूपच खुश होतात. इकडे प्रिया विचार करते की काहीही करून अर्जुन आणि सायलीचं हे लग्न थांबवायला हवं. माझा डाव माझ्यावरच उलटला, हे पुन्हा एकत्र येणार तर नाही ना असं म्हणून अर्जुन सायलीच्या लग्नात आता विघ्न आणण्यासाठी भामटी प्रिया आणखी काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करते आणि तसा प्लॅनसुद्धा करते. परंतु मित्रांनो, आता तो प्रियाचा प्लॅन यशस्वी होणार का, की धूमधडाक्यात आता रविराज, कल्पना आपल्या सायलीचं आणि अर्जुनचं लग्न करणार, हे पाहणं खूपच रोमांचक ठरेल. तर आता मित्रांनो, सायली हीच प्रतिमा आणि रविराजची खरी मुलगी म्हणजे तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंकडून किल्लेदार व सुभेदार कुटुंबाच्या समोर येणार आहे. आणि तेव्हा प्रियाची अर्जुन सायलीच्या लग्नातूनच कायमची हकलपट्टीसुद्धा करणार आहे. जेलमध्ये तिची पाठवणी करण्यात येणार आहे आणि प्रिया नावाचे संकट अर्जुन सायलीच्या आयुष्यातून कायमचे दूर होणार आहे. तर आता मित्रांनो, असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी मराठी नाती या चॅनेलला सबस्क्राईब करा.